नमस्ते मुलांनो, आज आपण इंग्लिश मधला सेंटेन्स फॉर्मेशन हा टॉपिक बघणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला सेंटेन्स म्हणजे काय, सेंटेन्सचे प्रकार कोणते हा व्हिडिओ अगोदर बघायला पाहिजे. तो यशोदीपच्या याच्यावर YouTube वर जा, यशोदीप चॅनल ओपन करा आणि तिथे सर्च मध्ये टाका सेंटेन्स फॉर्मेशन, तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. तो व्हिडिओ पहा आणि मगच तुम्हाला सेंटेन्स फॉर्मेशन बघता येईल. आता सेंटेन्स फॉर्मेशन, सेंटेन्स म्हणजे काय, पूर्ण वाक्य. वाक्य म्हणजे ज्याच्यामधून आपल्याला अर्थाचा बोध होतो, म्हणजे अ सेट ऑफ वर्ड्स दॅट गिव्स कम्प्लीट इन्फॉर्मेशन, कम्प्लीट थॉट, त्याला म्हणायचं असतं सेंटेन्स. आता या सेंटेन्सचे प्रकार माहिती आहेत तुम्हाला. एक आहे असर्टिव्ह, एक आहे इंटरॉगेटिव्ह, एक आहे इम्परेटिव्ह आणि चौथा आहे एक्सक्लेमेटरी. तर आता या 4 प्रकारच्या वाक्यांची आपल्याला रचना बघायची आहे. ठीक आहे. आता पहिलं घेतलं मी असर्टिव्ह वाक्य. आता तुम्हाला मराठीतून माहिती आहे, तुम्ही जेव्हा वाक्य तयार करता, सचिन क्रिकेट खेळत आहे, तर कोण खेळतंय म्हणजे त्याच्यामध्ये कर्ता असायला असतो, नंतर काय करतो म्हणजे क्रियापद असतं, आणि नंतर काय करतो म्हणजे ऑब्जेक्ट असतो, क्रिया असते आणि कर्म असतं, म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद असं मराठीतून असतं की नाही. तसंच इंग्लिश मध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, एस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्ही म्हणजे वर्ब म्हणजे क्रियापद आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट, त्याला म्हणता तुम्ही मराठीतून कर्म. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद असतंच असं नाही, पण जे काही दिलेलं असेल त्याच्यावरनं तुम्हाला कंप्लीट माहिती मिळते. आता पहिला प्रकार आहे ज्याच्यामध्ये फक्त सब्जेक्ट आणि वर्ब आहे. सब्जेक्ट आणि वर्ब म्हणजे कर्ता आणि फक्त क्रियापद आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब. त्याचं एक्झाम्पल बघा, ही रन्स. ही काय, करता, जो करतो क्रिया, इथं क्रिया दिलेली रन, पळते कोण, ही, म्हणजे ही काय झाला सब्जेक्ट. क्रिया करणारा होतो सब्जेक्ट, क्रिया तो झालं वर्ब, आणि काय क्रिया केली ते असतं तुमचं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता हा झाला पहिला प्रकार की ज्याच्यामध्ये फक्त सब्जेक्ट आणि वर्ब असू शकतं. दुसरा प्रकार आहे ज्याच्यामध्ये सब्जेक्ट कर्ता आहे, वर्ब आहे, क्रियापद आहे आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे. शी रीड्स अ बुक. कोण वाचते, शी, म्हणजे शी झाला सब्जेक्ट, वाचणे ही क्रिया आहे ते झालं वर्ब, आणि अ बुक काय वाचतीये, कशावर क्रिया केलीये, बुकवर, म्हणजे हा झाला ऑब्जेक्ट, हे झालं वर्ब आणि हे झालं एस, एस प्लस व्ही प्लस ओ. नंतर इथे फक्त सब्जेक्ट आणि वर्ब होतं, पण दुसरंही ऑब्जेक्ट या कर्माशिवाय कॉम्प्लिमेंट, त्याला म्हणतात मराठीतून पूरक. सी म्हणजे कॉम्प्लिमेंट, याचा अर्थ असतो पूरक, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा माहिती मिळते, पूरक इन्फॉर्मेशन माहिती मिळते, त्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट. आता बघा, एस प्लस व्ही प्लस कॉम्प्लिमेंट. नेहा इज अ टीचर. आता मी फक्त नेहा इज असं म्हटलं तर पूर्ण वाक्य होतं का, नाही होते. मग नेहा ती काय, टीचर आहे, नेहा इज अ टीचर, म्हणजे अ टीचर काय झालं कॉम्प्लिमेंट, म्हणजे एक्स्ट्रा माहिती सांगितली त्याच्याबद्दल, म्हणून अ टीचर हे काय झालं कॉम्प्लिमेंट झालं. नेहा सब्जेक्ट आहे आणि इज काय वर्ब आहे. हा कोणता प्रकार जरा, एस प्लस व्ही प्लस सी. आता दोनही ऑब्जेक्ट असू शकतात, एस प्लस व्ही प्लस ओ प्लस ओ. शी गेव मी अ गिफ्ट. आता बघा, कर्ता म्हणजे करणारा, दिलं कोणी, तिने दिलं म्हणजे शी झाला सब्जेक्ट, गेव हे झालं वर्ब. कोणाला, तुम्हाला माहिती मराठीतून काय केलं आणि कोणाला केलं, काय आणि कोण हे काय असतात ऑब्जेक्ट, म्हणजे इथं कोणाला दिले, मला दिले, हे पण ऑब्जेक्ट आहे, आणि काय दिलं हे पण ऑब्जेक्ट आहे. मग याच्यामध्ये 2 ऑब्जेक्ट आलेत, बरोबर. आता याच्यामध्ये 5वं जे आहे, आता आपण काय बघितलं होतं, एस सब्जेक्ट प्लस वर्ब आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस कॉम्प्लिमेंट आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस 2 ऑब्जेक्ट आहेत. मग आता सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट, हा आहे 5वा प्रकार, एस प्लस व्ही प्लस ओ प्लस सी. आता सगळे तुम्हाला हे शॉर्ट फॉर्म माहित पाहिजे, एस म्हणजे सब्जेक्ट, व्ही म्हणजे वर्ब, ओ म्हणजे ऑब्जेक्ट, सी म्हणजे कॉम्प्लिमेंट. आता बघा याचं एक्झाम्पल, द मूव्ही मेड अस हॅपी. द मूव्ही कोणी आनंदी केलंय, मूव्हीने, म्हणजे द मूव्ही हे काय झालं सब्जेक्ट, मेड हे काय झालं वर्ब,
अस कोणाला केले, आपल्याला केले, आम्हाला केले, अस हे काय झालं ऑब्जेक्ट, आणि काय केले हॅपी हे पूरक आहे, हे झालं कॉम्प्लिमेंट. आता हे झाले ऍसर्टिव्ह जे वाक्य आहे, साधं विधान ऍसर्टिव्ह. या वाक्याची रचना बघितली आपण एस प्लस व्ही, हे जे 5 प्रकार आहे ते आपण बघितलेत. आता दुसरा जो प्रकार आहे तो आहे इंटरॉगेटिव्ह. इंटरॉगेटिव्ह म्हणजे प्रश्न, पण हे प्रश्न 2 प्रकारचे विचारले जातात. एक आहे WH टाईप. तर या WH टाईप मध्ये काय असतं, व्हॉट, वेअर, हाऊ, वाय, व्हेन हे जे आहेत, म्हणजे ज्याच्या सुरुवातीला W आणि H हे असतं त्याला म्हणतात आपण WH क्वेश्चन. आणि जे क्रियापदाने सुरू होतात प्रश्न त्याला म्हणतात आपण व्हर्बल क्वेश्चन्स. त्याला काय म्हणतो आपण, व्हर्बल. म्हणजे 2 प्रकार आहेत, एक आहे WH आणि दुसरा आहे व्हर्बल. तर आता पहिला प्रकार बघू आपण, WH टाईप क्वेश्चन. तर आता मी एक एक्झाम्पल घेते, व्हॉट आर यू डुईंग. हे तर इंटरोगेटिव्ह वाक्य आहे कारण शेवटी प्रश्न आहे. आता व्हॉट पहिलं काय आले बघा, WH व्हॉट आले. आर हे काय सहाय्यकारी क्रियापद आहे, त्याला म्हणतात मॉडेल वर्ब. नंतर यू हा काय आहे, सब्जेक्ट आहे, करता, कोणाला विचारले ते. आणि मेन वर्ब काय, डुईंग. व्हॉट आर यू डुईंग, मग काय झाले याचे WH मॉडेल वर्ब, सब्जेक्ट आणि मेन वर्ब. म्हणजे तुम्हाला वाक्य देतील परीक्षेत आणि याची रचना विचारतील, बरोबर. तर मग तुम्हाला ते ओळखता यायला पाहिजे याच्यातलं वर्ब कोणतं आहे, सब्जेक्ट कोणता आहे, ऑब्जेक्ट कोणता आहे, मेन वर्ब कोणतं आहे, मॉडेल वर्ब कोणतं आहे. ठीक आहे, हा झाला पहिला प्रकार WH. काय आहे त्याच्यामध्ये, पहिला आहे WH, नंतर आहे मॉडेल वर्ब सहाय्यकारी क्रियापद, नंतर आहे सब्जेक्ट करता, आणि शेवटी आहे मेन क्रियापद मुख्य क्रियापद. आता दुसरा प्रकार आहे जो व्हर्बल क्वेश्चनचा. व्हर्बल क्वेश्चन मध्ये काय येतं, आधी वर्ब येतं, ऑक्झिलरी वर्ब सहाय्यकारी क्रियापद आधी विचारलं जातं व्हर्बल क्वेश्चन मध्ये. ऑक्झिलरी कोणते वर्ब्स आहेत, सहाय्यकारी क्रियापद कोणते आहेत जे आपण वापरतो, डू, डज, सगळी जी टू बी ची रूप आहेत, एम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल, विल, नंतर शुड, वुड, कॅन, कुड, हे सगळे ऑक्झिलरी. ऑक्झिलरी म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. तर हे याच्यामध्ये बघा, कॅन यू कम विथ मी. तर कॅन हे काय ऑक्झिलरी वर्ब आहे, म्हणजे पहिलं झालं ऑक्झिलरी वर्ब. यू, यू काय झाला, हा सब्जेक्ट झाला. नंतर प्लस ऑब्जेक्ट किंवा अदर इन्फॉर्मेशन. आता कॅन यू कम विथ, कम हे काय झालं वर्ब झालं, आणि विथ मी हे काय झाली अदर इन्फॉर्मेशन, ऑब्जेक्ट किंवा अदर इन्फॉर्मेशन. कॅन यू कम विथ मी. आता इथं 2 वर्ब आलेत, एक आहे ऑक्झिलरी म्हणजे मॉडेल वर्ब पण आले, सहाय्यकारी क्रियापद पण आले, आणि मेन क्रियापद पण आले. मग ते आपल्याला वाक्यात ओळखता यायला पाहिजे. आता आपण इथं काय बघितलं, 2 प्रकारच्या वाक्यांची रचना बघितली. एक आहे ऍसर्टिव्ह आणि दुसरा आहे इंटरॉगेटिव्ह. इंटरॉगेटिव्ह मध्ये 2 बघितले आपण, एक WH आणि दुसरा व्हर्बल क्वेश्चन. आता तिसरा आणि चौथा बघणार आहोत आपण, इम्परेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी. आता हा तिसरा प्रकार आहे इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी म्हणजे इथे तुम्हाला आज्ञा दिलेली असते, हे कर, ते करू नकोस. म्हणजे याची सुरुवातही क्रियापदानेच होते, वर्बनेच होते. मग त्याच्या पुढे ऑब्जेक्ट असतो आणि पुढे कॉम्प्लिमेंट असतो. गो टू स्कूल इन द मॉर्निंग. गो हे काय आहे तुमचं वर्ब आहे. टू स्कूल कुठे जा, टू स्कूल हे झालं ऑब्जेक्ट. इन द मॉर्निंग कधी जा, इन द मॉर्निंग हे झालं कॉम्प्लिमेंटरी, म्हणजे हे झालं पूरक. कॉम्प्लिमेंट एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, हे झालं ऑब्जेक्ट आणि हे झालं वर्ब. हे काय इम्परेटिव्ह. याच्यामध्ये पण जनरली जमलिंग कुठे होती तुमची, इम्परेटिव्ह आणि प्रश्नार्थक वाक्यात होते. तर प्रश्नार्थक वाक्य इंटरॉगेटिव्ह मध्ये प्रश्न असतो आणि इथे जर व्हर्ब सुरुवातीला असलं पण शेवटी जर फुल स्टॉप असेल तर ते काय होतं इम्परेटिव्ह. आणि इम्परेटिव्ह वाक्याची रचना नेहमी V+O+C. सी असेलच असं नाही, पण V+O असणारच. आता चौथा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य. आता उद्गारवाचक वाक्य म्हणजे काय तुम्हाला माहिती, शेवटी काय असतं उद्गारवाचक चिन्ह असतं आणि सुरुवातीला एक असतो व्हॉट किंवा हाऊ. तर व्हॉट कधी वापरतं हे तुम्हाला माहितीये. व्हॉट वापरायचं कधी, जर त्या वाक्यामध्ये ए असेल, शी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, मग अशा वेळी काय करायचं त्याचं उद्गारवाचक करताना व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल शी इज. आता इथे याची रचना बघा, व्हॉट अ ब्युटिफुल हे काय ऍडजेक्टिव्ह, गर्ल हे काय नाउन आहे, कोण आहे सुंदर शी हे झालं सब्जेक्ट, आणि इज काय तुमचं वर्ब आहे. सो
WH प्लस ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन प्लस सब्जेक्ट प्लस वी. ही झाली तुमची व्हॉट सुरुवातीला असल्यावर. आता जर हाऊ सुरुवातीला असेल तर हे बघा, पहिलं काय हाऊ, नंतर नाईस हे काय झालं ऍडजेक्टिव्ह, नंतर सब्जेक्ट इट हे काय झालं सब्जेक्ट, आणि नंतर वर्ब काय इज. सो हाऊ नाईस इट इज. हाऊ म्हणजे झालं हाऊच, नाईस म्हणजे ऍडजेक्टिव्ह, इट म्हणजे सब्जेक्ट आणि इज हे तुमचं सहाय्यकारी क्रियापद आहे, पण त्याला आपण वर्बच म्हणणार. ठीक आहे. तर ही वाक्याची रचना आपण बघितली, 4 प्रकारच्या वाक्याची रचना बघितली. आता त्याच्यावर प्रश्न कसे विचारले जातील त्याचे उदाहरणं बघूयात, आणि मग तुम्ही एक्स्ट्राची उदाहरणं पुस्तकामधून सोडू शकता. आता आपण या सेंटेन्स फॉर्मेशनच्या याच्यावर उदाहरणं बघणार आहोत. हे परीक्षेला विचारलेली 2 उदाहरणं आपण घेणार आहोत. विच इज द करेक्ट सेंटेन्स स्ट्रक्चर फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. आणि सेंटेन्स दिले तुम्हाला, लीलावती लव्ड मॅथ्स हे तुमचं सेंटेन्स आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता हे ऑप्शन्स दिलेले आहेत 4. आता पहिलं वाक्यातलं सब्जेक्ट ओळखता यायला पाहिजे, वर्ब ओळखता यायला पाहिजे आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म ओळखता यायला पाहिजे. आता लीलावती हे नाव आहे म्हणजे हे काय झालं सब्जेक्ट आहे. लव्ड म्हणजे प्रेम करते म्हणजे तिला आवडतं, लव्ड हे काय झालं वर्ब आहे. आणि काय आवडतं, काय विचारून जो प्रश्न काय हा प्रश्न विचारल्यानंतर जे तुम्हाला उत्तर मिळतं की नाही ते असतं कर्मच, त्याला तुम्ही म्हणता ऑब्जेक्ट. म्हणजे इथं काय ऑब्जेक्ट. मग आता तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट शोधायचं. एस प्लस व्ही प्लस ओ कुठे बघा, एस प्लस व्ही प्लस ओ म्हणजे हे झालं तुमचं उत्तर. म्हणजे पहिलं ऑप्शन बघायच्या आधी वाक्य दिल्यानंतरच त्याच्यातला कर्ता कोण, सब्जेक्ट कोण, वर्ब म्हणजे क्रियापद कोणतं आणि कर्म कोणतं हे आधी ओळखून घ्यायचं. आणि या 3 व्यतिरिक्त जर असेल तर त्याला कॉम्प्लिमेंट मध्ये टाकायचं, सी मध्ये टाकायचं आणि मग ऑप्शन बघायचे आणि मग टिक करायचे एस प्लस व्ही प्लस ओ. समजलं. आता दुसरा प्रश्न आहे, विच वर्ड इज रॉंगली युज्ड इन द फॉलोइंग क्वेश्चन. डू शी रेकग्नाइज हर चाइल्डहुड फ्रेंड. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये रॉंगली युज्ड कोणता शब्द चुकीच्या पद्धतीने वापरलाय हे आपल्याला बघायचे. आता याच्यामध्ये तुम्हाला काळ पण यायला पाहिजे. काळामध्ये माहिती तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय करायला लागतं, क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय लागतो. कधी, जर तुमचं क्रियापद ही शी इट तृतीय प्रश्नी पुरुषी एकवचनी जर असेल तर त्याच्या पुढे क्रियापदाला काय लागतं, येस लागतो. आता इथे डू शी रेकग्नाइज हर चाइल्डहुड फ्रेंड, मग इथे काय यायला पाहिजे, इथे रेकग्नाइजला तर येस नाही लागला, म्हणजे इथं काय यायला पाहिजे, डज यायला पाहिजे. डज शी रेकग्नाइज हर चाइल्डहुड फ्रेंड. म्हणजेच मग चुकीचा शब्द कोणता, इथं डूच्या ऐवजी काय पाहिजे होतं, डज पाहिजे होतं. डज शी रेकग्नाइज हर चाइल्डहुड फ्रेंड हे झालं तुमचं उत्तर. तर आता याच्या सेंटेन्स फॉर्मेशन वरचे उदाहरणं सोडवण्यासाठी पुस्तकाचा वापर करा. त्याच्यामध्ये भरपूर प्रकारची उदाहरणं दिली आहेत, ती सोडवा, पुस्तकं मागून घ्या आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईबही करा. धन्यवाद.